मुंबईत 1849 मध्ये परमहंस या सभेची स्थापना कोणी केली? मुंबईत 1849 मध्ये परमहंस या सभेची स्थापना कोणी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3 दादोबा पांडुरंग तर्खडकर. मुंबईत 1849 मध्ये परमहंस या सभेची स्थापना हे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी केली. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, परमहंस या सभेबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. परमहंस या सभेची स्थापना हे 31 जुलै 1849 साली झालेली आहे आणि याचे ठिकाण होतं मुंबई येथे. परमहंस या सभेचे संस्थापक आहेत दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि या संस्थेचे तत्वज्ञान आहे जातीभेद, मूर्तिपूजा, अस्पृश्यतेला विरोध करणे. परमहंस या सभेचे अध्यक्ष हे राम बाळकृष्ण जयकर हे होते आणि सदस्य भिकोबादादा चव्हाण आणि रामचंद्र जयकर हे होते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते? खालीलपैकी कोण लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 गोपाळ हरी देशमुख. गोपाळ हरी देशमुख हे लोकहितवादी म्हणून प्रसिद्ध होते. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांचा कार्यकाल हे 1823 ते 1892 दरम्यान होतं आणि याचा जन्म हे पुणे जिल्ह्यामध्ये झालेला आहे. गोपाळ हरी देशमुख यांचं मूळ आडनाव हे शिंदे आहे. तसेच यांचा बालविवाह, हुंडा पद्धत आणि बहुपत्नीत्व या गोष्टीसाठी विशेष विरोध होता. गोपाळ हरी देशमुख यांनी प्रभाकर या साप्ताहिकातून शतपत्र लिहिली. गोपाळ हरी देशमुख यांना देण्यात आलेल्या पदव्या पण लक्षात असू द्या. लोकहितवादी, रावबहादूर, जस्टिस ऑफ पीस असे गोपाळ हरी देशमुख यांना म्हणत असे. लक्षात असू द्या मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये अनेकदा असं सुद्धा विचारण्यात आलेलं आहे, जस्टिस ऑफ पीस असे कोणास म्हटले जाते? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे गोपाळ हरी देशमुख. पुढील प्रश्न आहे, स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 1875 साली. स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना हे 1875 साली केली. तसेच मित्रांनो आर्य समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते पण बघूया. आर्य समाजाची स्थापना हे 10 एप्रिल 1875 साली झालेली आहे आणि याचे ठिकाण होतं मुंबई येथे. आर्य समाजाचे संस्थापक आहेत दयानंद सरस्वती आणि याचे उद्देश शैक्षणिक, धार्मिक अभ्यास, अध्यात्म आणि सामाजिक सुधारणा करणे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे? भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 51 अ. भारतीय राज्यघटनेच्या 51 अ या कलमात मूलभूत कर्तव्याची तरतूद आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, सरदार सुवर्णसिंग या समितीने मूलभूत कर्तव्याची शिफारस केली होती आणि 42वी घटना दुरुस्त 1976 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. सध्या भारतीय राज्यघटनेमध्ये 11 मूलभूत कर्तव्ये आहेत. तसेच लक्षात असू द्या, 86वी घटना दुरुस्ती 2002 नुसार 11वा मूलभूत कर्तव्य समावेश करण्यात आला. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये हे सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहे. पुढील प्रश्न आहे, ड्युरँड कप 2023 ही कोणत्या क्रमांकाची आवृत्ती होती? ड्युरँड कप 2023 ही कोणत्या क्रमांकाची आवृत्ती होती? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 132. ड्युरँड कप 2023 ही 132 क्रमांकाची आवृत्ती होती. पुढील प्रश्न आहे, AISHE म्हणजेच ऑल इंडिया ऑन सर्वे हायर एज्युकेशन हा सर्वे केव्हापासून सुरू झाला आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 2011 नुसार. AISHE म्हणजेच ऑल इंडिया ऑन सर्वे हायर एज्युकेशन हा सर्वे 2011 नुसार सुरू झाला आहे. पुढील प्रश्न आहे, 1757 मध्ये प्लासीच्या युद्धात सिराज उद्दौलाच्या विरोधात कोण लढले? 1757 मध्ये प्लासीच्या युद्धात सिराज उद्दौलाच्या विरोधात कोण लढले? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 रॉबर्ट क्लाइव्ह. 1757 मध्ये प्लासीच्या युद्धात सिराज उद्दौलाच्या विरोधात रॉबर्ट क्लाइव्ह लढले. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या, जर तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारण्यात आला, प्लासीचं युद्ध केव्हा झाला, तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे 23 जून 1757. पुढील प्रश्न आहे, भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता आहे? भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय कोणता आहे?
खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 शीख. भारतातील 4थ्या क्रमांकाचा सर्वात मोठा समुदाय हे शीख आहे. पुढील प्रश्न आहे NCRF हे धोरण कशा संबंधित आहे. NCRF हे धोरण कशा संबंधित आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 4 शिक्षण. NCRF हे धोरण शिक्षण या संबंधित आहे. पुढील प्रश्न आहे महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत. महानायक या कादंबरीचे लेखक कोण आहेत. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 2 विश्वास पाटील. महानायक या कादंबरीचे लेखक हे विश्वास पाटील आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या पानिपत या कादंबरीचे लेखक सुद्धा विश्वास पाटीलच आहे. तलाठी भरतीमध्ये असं सुद्धा विचारण्यात आलेलं आहे पानिपत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. तर त्याचे योग्य उत्तर असणार आहे विश्वास पाटील. पुढील प्रश्न आहे वानेरचा वाघ या पुस्तकाचे लेखक कोण. वानेरचा वाघ या पुस्तकाचे लेखक कोण. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 अण्णाभाऊ साठे. वानेरचा वाघ या पुस्तकाचे लेखक हे अण्णाभाऊ साठे हे आहेत. पुढील प्रश्न आहे बिडार या कादंबरीचे लेखक कोण आहेत. बिडार या कादंबरीचे लेखक कोण आहेत. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 भालचंद्र नेमाडे. बिडार या कादंबरीचे लेखक हे भालचंद्र नेमाडे हे आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या कोसला या कादंबरीचे लेखक सुद्धा भालचंद्र नेमाडेच आहेत. पुढील प्रश्न आहे द्वीपकल्पीय पठारावरील सर्वात मोठी नदी कोणती आहे. द्वीपकल्पीय पठारावरील सर्वात मोठी नदी कोणती आहे. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 गोदावरी नदी. द्वीपकल्पीय पठारावरील सर्वात मोठी नदी हे गोदावरी नदी आहे. पुढील प्रश्न आहे महालवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली. महालवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू झाली. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 1819 साली. महालवारी पद्धत हे 1819 साली सुरू झाली. पुढील प्रश्न आहे RTI कायद्यामध्ये कोणत्या वर्षी बदल झाली. RTI कायद्यामध्ये कोणत्या वर्षी बदल झाली. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 2019 साली. RTI कायद्यामध्ये 2019 साली बदल झाली. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 डॉक्टर आत्माराम पांडुरंग. प्रार्थना समाजाचे संस्थापक हे डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे आहेत. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या प्रार्थना समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. प्रार्थना समाजाची स्थापना हे 31 मार्च 1867 साली झालेलं आहे आणि जे ठिकाण हे मुंबई येथे आहे. प्रार्थना समाजाचे तत्वे हे एकेश्वरवाद, अवतार संकल्पना चुकीची आहे, मूर्तीपूजा थोतांड आहे. हे प्रार्थना समाजाचे तत्वे आहेत. तसेच मित्रांनो प्रार्थना समाजाचे सदस्य कोणकोणते आहेत हे पण लक्षात असू द्या. प्रार्थना समाजाचे सदस्य आहेत राघव भांडारकर, न्यायमूर्ती रानडे, परमानंद, भाऊ महाजन, वामन मोडक, न्यायमूर्ती चंदावरकर. लक्षात असू द्या मित्रांनो खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. अनेकदा तलाठी भरतीमध्ये या टॉपिकवर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. पुढील प्रश्न आहे सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत. सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण आहेत. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 महात्मा फुले. सत्यशोधक समाजाचे संस्थापक हे महात्मा फुले हे आहेत. तसेच मित्रांनो सत्यशोधक समाजाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. सत्यशोधक समाजाची स्थापना हे 24 सप्टेंबर 1873 साली झालेलं आहे आणि जे ठिकाण हे पुणे येथे आहे. सत्यशोधक समाजाचे ब्रीदवाक्य आहे सर्वसाक्षी जगतपती त्याची नकोशी मध्यस्थी. सत्यशोधक समाजाचे उद्देश हे शूद्राची स्थिती सुधारणे व त्याचे धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करणे. पुढील प्रश्न आहे नवीन राज्याची निर्मिती कोणत्या कलमाने केली जाते. नवीन राज्याची निर्मिती कोणत्या कलमाने केली जाते. खाली दिलेले ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कलम 3. नवीन राज्याची निर्मिती हे कलम 3 ने केली जाते. पुढील प्रश्न आहे देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती आहे. खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 संसद. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था हे संसद आहे. पुढील प्रश्न आहे रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली. रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली. खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 कर्मवीर भाऊराव पाटील. रयत शिक्षण संस्थेची स्थापना हे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. पुढील प्रश्न आहे
भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 लॉर्ड मेकाले. भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात हे लॉर्ड मेकाले यांनी केली. पुढील प्रश्न आहे, बुजगावणे या शब्दाचा पुल्लिंग लिहा. बुजगावणे या शब्दाचा पुल्लिंग लिहा. ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 बुजगावना. बुजगावणे या शब्दाचं पुल्लिंग हे बुजगावना असा होतो. पुढील प्रश्न आहे, भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 डॉक्टर होमी भाभा. भारतीय अणुविज्ञानाचे जनक हे डॉक्टर होमी भाभा हे आहेत. पुढील प्रश्न आहे, सुजल जलशक्ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? सुजल जलशक्ती योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 3 जल. सुजल जलशक्ती योजना हे जल या मंत्रालयाने सुरू केली. पुढील प्रश्न आहे, विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन 2 कुसुमाग्रज. विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव हे कुसुमाग्रज आहे. पुढील प्रश्न आहे, लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 1 2. लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये दुसरा क्रमांक लागतो. पुढील प्रश्न आहे, यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? यमुना गंगा नदीचा संगम कुठे होतो? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 अलाहाबाद. यमुना गंगा या नदीचा संगम हे अलाहाबाद या ठिकाणी होतो. पुढील प्रश्न आहे, पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील प्रश्न आहे, कलम 32 हे संविधानाची आत्मा आहे असे कोणी म्हटले होते? कलम 32 हे संविधानाचे आत्मा आहे असे कोणी म्हटले होते? खाली दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कलम 32 हे संविधानाचे आत्मा आहे असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले होते. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा म्हणतात? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 3 गोदावरी. महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला दक्षिण गंगा म्हणतात. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 2 स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मिशनची स्थापना हे स्वामी विवेकानंद यांनी केली. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, रामकृष्ण मिशनची स्थापना हे 1 मे 1897 रोजी विवेकानंदांनी आपले गुरु रामकृष्ण यांची स्मृती व कार्य यांच्या जाणीवेतून केलेली आहे. तसेच मित्रांनो, स्वामी विवेकानंदाबद्दल काही महत्त्वाची माहिती ते आपण बघूया. स्वामी विवेकानंदाचा जन्म हे 12 जानेवारी 1863 साली झालेला आहे आणि मृत्यू हे 4 जुलै 1902 साली कोलकात्याजवळ बेलूर येथे झालेला आहे. तसेच मित्रांनो, स्वामी विवेकानंदांनी युवकांना दिलेला संदेश सुद्धा लक्षात असू द्या. उठा, जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका, असे स्वामी विवेकानंदांनी युवकांना संदेश दिला. तसेच मित्रांनो, 12 जानेवारी हा विवेकानंदाचा जन्मदिन युवक दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न आहे, कलम 343 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? कलम 343 मध्ये कशाची तरतूद करण्यात आली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 केंद्राची कार्यालयीन भाषा हिंदी. कलम 343 मध्ये केंद्राची कार्यालयीन भाषा हिंदीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मित्रांनो, लक्षात असू द्या, कलम 315 मध्ये केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 352 मध्ये राष्ट्रीय आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 360 मध्ये आर्थिक आणीबाणीची तरतूद करण्यात आलेली आहे आणि कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची तरतूद करण्यात आलेली आहे. लक्षात असू द्या मित्रांनो, खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी हिमालयीन नदी आहे? खालीलपैकी कोणती नदी हिमालयीन नदी आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन 4 ब्रह्मपुत्रा नदी. खालीलपैकी ब्रह्मपुत्रा ही नदी हिमालयीन नदी आहे. पुढील प्रश्न आहे,
धुवाधार हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? धुवाधार हा प्रसिद्ध धबधबा कोणत्या नदीवर स्थित आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं एकत्र ऑप्शन 3 नर्मदा नदी. धुवाधार हा प्रसिद्ध धबधबा हे नर्मदा नदीवर स्थित आहे. पुढील प्रश्न आहे 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? 42वी घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी करण्यात आली आहे? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता मित्रांनो. या प्रश्नाचं एकत्र ऑप्शन 4 1976 साली. 42वी घटना दुरुस्ती हे 1976 साली करण्यात आली आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे सुद्धा म्हटले जाते. तसेच भारतीय राज्यघटनेमध्ये 42व्या घटना दुरुस्तीनुसार कोणकोणत्या गोष्टी समावेश करण्यात आलेल्या आहेत ते पण लक्षात असू द्या. 1. समाजवादी धर्मनिरपेक्ष एकात्मता शब्द घटनेत समाविष्ट करण्यात आलेले आहे. 2. मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे. मूलभूत कर्तव्य मित्रांनो भाग 4 कलम 51 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये समावेश करण्यात आलेले आहे. आणि 3. मार्गदर्शन तत्वांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. पुढील प्रश्न आहे कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? कायमधारा पद्धत कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं एकत्र ऑप्शन 2 1793 साली. कायमधारा पद्धत हे 1793 साली लागू करण्यात आला. पुढील प्रश्न आहे पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तीची नागरिकत्व कोणत्या कलमात वर्णन केलेले आहे? पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तीची नागरिकत्व कोणत्या कलमात वर्णन केलेले आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं एकत्र ऑप्शन 3 कलम 6. पाकिस्तानातून स्थलांतर करून भारतात आलेल्या व्यक्तीचे नागरिकत्व हे कलम 6 नुसार वर्णन केलेले आहे. तसेच मित्रांनो लक्षात असू द्या कलम 5 मध्ये संविधानाच्या प्रारंभिक नागरिकत्वाची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 3 मध्ये नवीन राज्याची निर्मितीची तरतूद करण्यात आलेली आहे. कलम 1 मध्ये भारत हा राज्याचा संघ असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. लक्षात असू द्या मित्रांनो खूपच महत्त्वाचा टॉपिक आहे. तलाठी भरतीमध्ये या टॉपिकवर सुद्धा क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे कलम 3 मध्ये कशाचे वर्णन केलेले आहे? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे नवीन राज्याची निर्मिती. पुढील प्रश्न आहे वुड्सचा खलिता अहवाल कोणत्या वर्षी करण्यात आला? वुड्सचा खलिता अहवाल कोणत्या वर्षी करण्यात आला? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं एकत्र ऑप्शन 3 1854 साली. वुड्सचा खलिता अहवाल 1854 साली करण्यात आला. पुढील प्रश्न आहे वावटळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? वावटळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं एकत्र ऑप्शन 3 व्यंकटेश माडगुळकर. वावटळ या पुस्तकाचे लेखक हे व्यंकटेश माडगुळकर हे आहेत. पुढील प्रश्न आहे बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं एकत्र ऑप्शन 1 लॉर्ड हेस्टिंग्स. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हे लॉर्ड हेस्टिंग्स हे होता. पुढील प्रश्न आहे विधानसभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी झाली? विधानसभेची मागणी सर्वप्रथम कोणत्या वर्षी झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं एकत्र ऑप्शन 4 1934 साली. विधानसभेची मागणी हे सर्वप्रथम 1934 साली झाली. पुढील प्रश्न आहे RTI कायद्यामध्ये कोणत्या वर्षी बदल झाली? RTI कायद्यामध्ये कोणत्या वर्षी बदल झाली? खालील दिलेल्या ऑप्शन तुम्ही पाहू शकता. या प्रश्नाचं एकत्र ऑप्शन 1 2019 साली. RTI कायद्यामध्ये 2019 साली बदल झाली. अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.